सर्वांनी काळजीपूर्वक मस्तपैकी लक्ष द्या बाळांनो. आपल्याला इन फिगर एक्स वायला ए सी पॅरलल दिलेले आहे. इफ जर 2ax इज इक्वल टू 3bx अँड xy इज इक्वल टू 9, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए सी. तर ए सीची किंमत काढा. ए सीची किंमत काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर दिले पाहिजेत. दोन ट्रायंगल सिमिलर देण्यासाठी यालाही पॅरलल असेल तर करस्पॉन्डिंग अँगल मिळेल, कॉमन अँगल मिळेल. ए टेस्टनुसार दोन ट्रायंगल सिमिलर होतील. करस्पॉन्डिंग साईड घ्या, किमती भरा, गणित संपलं. पहिल्यांदा दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी काय करावं लागेल बघा. त्याच्या आधी पण हे एक रेशो काढा. ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे बाळा. रिकाम्या जागा भरायचे. त्यांनी बऱ्यापैकी दिलेलं असते गणित, फक्त कॅल्क्युलेशन करायचं. 2ax इज इक्वल टू 3bx. 2 गुणलेलं आहे, 2 जाऊन भागलं बघा. 2 गुणलेलं आहे, 2 जाऊन 3 ला भागलं. bx न 3 ला गुणलेलं होतं, bx न जाऊन भागलं. बाय कॉम्पोनंटो छेद आहे तो अंशात फक्त मिळवायचा आणि दोघांची बेरीज x गेला तर ab बाय bx इज इक्वल टू पलीकडचा कॉम्पोनंटो छेद आहे तो अंशात मिळवला. 3 आणि 2 5/2 नंबर 1. आता त्या दोन ट्रायंगलमध्ये आलोय बाळांनो. इन ट्रायंगल BCA अँड ट्रायंगल BYX, लहान ट्रायंगल BCA मोठा अँगल C कॉन्ग्रंट Y, करस्पॉन्डिंग अँगल B कॉन्ग्रंट B, कॉमन. दोन ट्रायंगल सिमिलर बाय ए टेस्ट आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड BA अपॉन BX इज इक्वल टू AC अपॉन XY, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. नंतर BA बाय BX ची किंमत किती काढली आता आपण 5/2 AB अपॉन BX. AB अपॉन BX बरोबर 5/2 इज इक्वल टू AC बाय XY. AC ची किंमत आपल्याला 9 दिलेली, सॉरी XY ची किंमत काय दिल्या 9, भागलेला आहे 9×5=45/2 बरोबर AC 22.5. लिहून घ्या पटपट पटपट. फक्त कॅल्क्युलेशन, ॲक्टिव्हिटीजला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. तुम्हाला गणिताचं नियम, गणित कसं चालवायचं हे समजलं पाहिजे. लिहून घ्या पटपट पट.